आज 1 एप्रिल अर्थात नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होती आजपासून। त्यामुळे आजपासून काही महत्त्वाचे बदल सुद्धा होणार आहेत। एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीपासून ते तुमच्या बँक खात्यापर्यंत हे बदल आजपासून पाहायला मिळतील। काय बदल असणार आहेत आपण एक एक समजून घेऊया। बऱ्याच काळापासून निष्क्रिय असलेल्या मोबाईल बँकांचे यूपीआय व्यवहार हे थांबवले जातील आजपासून। फसवणूक आणि फिशिंग घोटाळे रोखण्याकरता गेल्या 12 महिन्यात न वापरलेले यूपीआय आयडी आजपासून बंद होतील। बदल क्रमांक दुसरा, एफडी अधिक फायदेशीर ठरेल। बँका एफडी, आरडी आणि इतर तत्सम बचत योजनांवरील 1 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर टीडीएस कापणार नाहीयेत। ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांकरता निश्चित करण्यात आली आहे। अनेक बँका बचत खातं आणि एफडीवरील व्याजदर बदलणार आहेत। एसबीआय, एचडीएफसी, इंडियन बँक यासारख्या अनेक बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदर सुद्धा बदलण्यास सुरुवात केली आहे। आता लाभांश मिळण्यासाठी पॅन आधारला लिंक करणं हे गरजेचं असणार आहे। जर तुमचा पॅन क्रमांक आधारला लिंक नसेल तर तुम्हाला आजपासून स्टॉकवर लाभांश मिळणार नाही। सेबीनं म्युच्युअल फंड आणि डीमॅट खाती उघडण्याचे नियम अधिक कडक केलेत आजपासून आणि या नव्या नियमानुसार गुंतवणूकदारांना केवायसी आणि नॉमिनी तपशील पुन्हा अपडेट करणं गरजेचं असेल। जर तुमच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही तर आता बँका तुमच्यावर दंड आकारू शकतात। आजपासून नियम लागू। जीएसटी नियमांमध्ये सुद्धा आजपासून बदल होतोय। आजपासून आयएसडी प्रणाली लागू केली जाणार आहे। या बदलाचा उद्देश अर्थातच राज्यांमधले कर महसुलाचे न्याय वितरण हे सुनिश्चित करणं आहे। त्यामुळे जीएसटी मध्ये सुद्धा आजपासून बदल होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।